अमरावती जिल्ह्यात कोरोना आजाराने आता हाहाकार निर्माण केला आहे। त्यातच कोरोना रुग्णसंख्या शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे। अशा रुग्णांपासून अनेक नातेवाईक दूर होत आहे, तर रात्री बेरात्री रुग्णांना रुग्णालयात नेण्याकरिता नातेवाईकांवर मोठी अडचण निर्माण होत आहे। अशातच कोरोना रुग्णांना सेवा देण्यात जसे डॉक्टर धावून येतात, त्याच पद्धतीने शासकीय खासगी अँब्युलन्स चालकही धावून जात आहे। मी अमरावती जिल्हा चालक मालक संघटना रुग्णवाहिका अध्यक्ष अनुप खडसे कमीत कमी 15 ते 16 वर्षापासून सेवा प्रदान करतो। अमरावती शहरात कुठेही अपघात झाला, कुठे मुठल्या कलकत्ता असो, हरियाणा असो, पंजाब असो, बँगलोर असो, हैदराबाद असो, कुठलाही व्यक्ती मरण पावला, इथे डेथ झाला, त्याची पूर्ण सोय करून, त्यांना पूर्ण इथं सुविधा करून, त्याच्या घरी तो कसा पोहोचेल याची पूर्ण खात्री करून आम्ही त्यांना घरपोच त्यांना पोहोचवलेला आहे। की जेव्हा कोविड चालू झाले आहे तेव्हा कोविडमध्ये इतकी भयंकर परिस्थिती होती, जेव्हा 2020मध्ये, तेव्हा जे आम्ही केलं ते कोणी करू शकलं नाही। आम्ही एक देवदूत म्हणून रात्रंदिवस पेशंटची, आम्ही जेव्हा कोरोनाला पेशंटला कोणी हात लावायला तयार नव्हतो तेव्हा आम्ही स्वतः पेशंटला जाऊन हात लावून हँड करून त्यांना गाडीत आणणे सगळ्यांना आहे। परिवार असतानाही आम्ही जे कोणी करू शकलं नाही, आम्हाला सरकारने सगळ्यांना, गव्हर्नमेंट अधिकारी असो, पोलीस कर्मचारी असो, सगळ्यांना इन्शुरन्स काढून दिलेला आहे। आम्हाला कुठल्याही प्रकारची शासकीय मदत नाही भेटलेली आहे, आम्हाला शासनाने कुठलीच मदत नाही केलेली आहे। आम्ही स्वबळावर, आम्ही आमच्या संघटनेतर्फे स्वतः कोविडची जे पेशंट आहे त्यांना हँड केलेलं आहे, स्वतः डेड बॉड्या नेलेल्या आहे, पण आम्हाला शासनानं कधी PPP किटसुद्धा दिलेली नाही। आम्हाला शासनापासून कोणतीच मदत मिळालेली नाही आहे। म्हणू शकतो की घरी राहा, सुरक्षित राहा। इतर कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण तर कोरोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनाही सेवा देण्यात अँब्युलन्स चालकाचे मोठे योगदान मिळत आहे। प्रत्यक्ष देव कोणीच डोळ्यांनी पाहिला नाही, मात्र या महाभयंकर आजारात डॉक्टर अँब्युलन्स चालकांना देवाच्या रूपात रुग्ण नातेवाईक पाहत आहे। जिल्हा सामान्य रुग्णालय प्रवेशद्वाराबाहेरच अनेक खासगी अँब्युलन्स वाहन दिवस रात्र उभे असतात। शासकीय अँब्युलन्स वाढत्या कोरोनात व्यस्त असताना मात्र आता खासगी अँब्युलन्स रुग्णांचा तारणहार ठरत आहे। कशाचीही तमा न बाळगता बिनधास्तपणे रुग्णाला उचलून अँब्युलन्स मध्ये टाकून रुग्णालयापर्यंत अनेक रुग्णांना घरापर्यंत सोडून देण्यास अँब्युलन्स तत्पर असते। अपघातात गंभीर जखमी, इतर आजारात गंभीर अवस्था झालेले रुग्ण तर कोरोनाने गंभीर परिस्थिती निर्माण झालेल्या रुग्णांना रात्री बेरात्री रुग्णालयापर्यंत नेण्यात अँब्युलन्स चालक देवाच्या रूपात धावून येत आहे। त्यामुळे कोरोनाच्या महाभयंकर आजारात महत्त्वपूर्ण योगदान समजणारे डॉक्टर, परिचारिका, पोलीस विभागांसह आता शासकीय खासगी अँब्युलन्स चालकांचाही समावेश आहे। मृत्यू येण्यापूर्वी रुग्णालयात वेळीच रुग्णांना दाखल करून जीवनदान देणाऱ्या सर्व शासकीय खासगी अँब्युलन्स चालकांना विदर्भ न्यूज चॅनलच्या वतीने सलाम। होतं की फक्त कोरोना म्हणजे लोक घाबरायचे, दूर राहायचे। आताची कंडिशन अशी आहे तर लोकांना बेड मिळत नाही आहे, लोकांना ऑक्सिजन मिळत नाही आहे। आमच्याही गाडीत भरपूर प्रॉब्लेम येत आहे की ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही आहे बरोबर, आणि लोकांना परेशानी होते। काही असे भरपूर जणांना अशी मदत करतो की मोफत सोडतो। मोफत सेवा म्हटलं म्हणजे आता आम्ही तसं तर त्यांना 108 मध्येच पाठवतो। जर 108 अवेलेबल नसली तर मग त्यांना पेट्रोल सेवेत नेतो। जर 108 अवेलेबल नाही आहे आणि सिरियस पेशंट आहे तर तो प्रत्येक कोणताही आमचा ॲम्ब्युलन्सवाला राहतो त्यांना पेट्रोल सेवेत नेऊन शहरात कमीत कमी 35 ते 30 ॲम्ब्युलन्स। अजय शृंगारेसह राहुल टेकाडे यांचा कोरोना काळात अँब्युलन्स चालकाचे महत्त्वपूर्ण योगदानावर स्पेशल रिपोर्ट।